खूप वेळाने तांबड्या आजीचा राग उतरला. तिला हेच कळेना की आनीच्या घोडनवऱ्या हरीचं आणि आपल्या सोनीचं सूत जुळलं कधी. कारण ते खडकावरचं प्रकरण झाल्यापासून आजीने तिन्ही त्रिकाळ सोनीला आपल्या नजरेसमोर ठेवलं होतं. दाजी गवंड्याला बोलवून खवल्याच्या विहिरीजवळ एक चराचा संडास सुद्धा बांधून घेतला होता. आणि एवढं सर्व करून सोनीनी सूत जुळवलं होतं ते कोणाशी? तर त्या गुंड्या भूताच्या विहिरीजवळ राहणाऱ्या आनीच्या पोराशी. तांबड्या आजीला ठाऊक होतं आणि चांगली नाहीये, ती सोनीला कच्चं चावून खाईल. सोनीने जाणून बुजून विषारी सापाच्या शेपटीवर पाय ठेवला होता आणि आता तो विषारी साप तिला डंख मारल्याशिवाय राहणार नव्हता. सोनीला वाचवण्यासाठी काहीतरी करणं फार गरजेचं होतं. आजी त्या विचारात असताना सोनीला झोपून रूपा धावत पळत परत आजीकडे आली आणि तिने बघितलं तर आजी आता खूप शांत झाली होती. तपकीर नाकात कोंबत आजी आपल्या विचारात गर्क होती. मगाशी रूपानं दिलेला चहाचा कप तसाच थंड होऊन पडला होता. आजीला तसं बघून रूपाला आपल्या तांबड्या मायचं एकदम खूप वाईट वाटलं. तिच्या स्वाभिमानी मायला आयुष्यभर आपल्या पोरींसाठी नेहमी लोकांपुढे खाली मान घालून उभं राहायला लागलं होतं. लतानी ते तसं केलं. त्या राकेशच्या बारवालीनं फाटकाजवळ येऊन तिला नाही नाही ते बोलली होती आणि आता ही कुठली कोण आणी? रूपा एकदम पुढे झाली. आजीच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाली, माय, चहा घेतला नाहीस तू? थांब, मी तुला चहा गरम करून आणते. आणि आजी रूपाकडे बघत म्हणाली, नको ग, मला चहा नको. पण तू मला एक सांग, सोनी मासळी आणायला तुझ्याबरोबर जाते, ती तुझ्या घरी जास्त असते, मग तुला त्या हरीबद्दल काही ठाऊक नाही का? तशी रूपा चाचरत म्हणाली, माय, मला ठाऊक होतं सोनीचं आणि हरीचं सूत जुळलंय. गेल्या महिन्यात मी आणि सोनी बाजारात मासळी आणायला गेलो होतो. त्यावेळी आनीचा हरी सुद्धा तिथे आला होता. त्यांनी तुझ्या सोनीला बघितलं आणि तो तिला बघतच राहिला होता. त्यावेळी सोनी त्याच्याकडे बघून हसली. मी मासे घेईपर्यंत ती दोघं बोलत उभी होती. माय, अगं, मला आधी वाटलं की हरी सोनीला ओळखतो आणि एकमेकांना दोघं ओळखतात, त्यामुळे दोघं गप्पा मारतायत. म्हणून मी त्यांच्याकडे जास्त लक्ष नाही दिलं. पण नंतर दुसऱ्याच दिवशी दुपारी तू झोपल्यावर हरी तुझ्या मागच्या कुंपणाच्या आड उभा राहून सोनीशी बोलताना मी बघितलं. आणि जेव्हा मी तिला विचारलं तर ती मला म्हणाली, रूपाबाई, हरी माझ्याबरोबर लग्न करणार आहे. मग माय, मला वाटलं सोनीचं जर हरीबरोबर लग्न जमतंय तर ही चांगली गोष्ट आहे. त्यात सोनी मला म्हणाली, रूपाबाई, एवढ्यात तू मायला काही सांगू नको, आणि त्यामुळे मी तुला काही बोलले नाही. म्हणून माय, नंतर मी हरीला आणि सोनीला माझ्या घरात भेटायची सुद्धा परवानगी दिली. मुंजा, रघु, राधव आणि माधव जेवून गेले की दुपारी मी सुद्धा दुकानात जायची ना, त्यावेळी तू झोपलेली असायची आणि त्यावेळी सोनी आणि हरी माझ्या घरात एकमेकांना भेटायचे. एवढं बोलून रूपा गप्प उभी राहिली. पण रूपाला त्या क्षणी वाटत होतं की आपण माईचा खूप मोठा गुन्हा केलेला आहे. जर आपण वेळी सोनी आणि हरीबद्दल तिला सांगितलं असतं तर कदाचित हरीकडे सोनीबद्दल बोलली सुद्धा असती ती, आणि कदाचित आनीनी असं तिला फाटकाजवळ येऊन शिव्या द्यायची पाळीच आली नसती. तांबडी आजी आ वासून रूपाचं बोलणं ऐकत तिच्याकडे बघत राहिली. तिला वाटलं तिच्या घरातल्या चुलीवरच आमटी खदखदत होती, तरी त्या आमटीचा वास तिला काही आला नाही. आनीचा देखणा हरी कुमठ्यात आपल्या घरी बाजीच्या गोव्याच्या दुकानातल्या तयार कपड्याचा माल मुंबईला नेण्यासाठी आला होता. हरी मुंबईहून असा कुमठ्याला आला की बाजी टॅक्सीतून तयार कपड्यांचे गठ्ठे भरून गोव्यावरून कुमठ्याला येत असे. मग दोघेही भाऊ नंतर आनीकडे 4 दिवस राहत खेकड्याच्या बांगड्याच्या आमटीबरोबर फेणी घेत पोटभर आईच्या हातचं जेवत. आपली पोरं अशी कुमठ्याला आली की नामदेव सुद्धा घरची सगळी कामं विसरून आपल्या पोरांना वेळ देत असे. तसा नामदेव महिन्यातनं 4 वेळा मुंबई आणि गोव्याला फेऱ्या मारत आपल्या पोरांच्या व्यवसायाकडे लक्ष ठेवत असे. पण आनीचं कुटुंब, हरी, बाजी ज्यावेळी कुमठ्यात येत त्यावेळीच एकत्र एकमेकांना भेटत असे. आनीचा नामदेव मुंबईपेक्षा गोव्याला बाजीकडे जास्त जात असे, कारण तिथे कामाचा जास्त व्याप होता. नामदेव असा हरी किंवा बाजीकडे गेला की नंतर आनी आपल्या सगळ्या शेतीवाडीवर, बागांवर लक्ष ठेवायची.
आणीचा हरी गोरापान, उंच, हसऱ्या डोळ्याचा, लाजाळू, देखणा तरुण होता. कुमठ्यातल्या पोरी त्याच्याकडे बघत, पण त्यांना आणीची आठवण आली की त्या दुसरीकडे बघायला सुरुवात करत. हरी बाजीपेक्षा 2 वर्षांनी मोठा, म्हणजे 32 वर्षाचा होता. तसं नामदेव आणि आणीने बाळकृष्ण भटाला हरी आणि बाजीच्या स्थळाबद्दल सांगून ठेवलं होतं, पण आणीच्या नावामुळे प्रत्येक स्थळ हरी आणि बाजीकरता माघार घेत होतं. ते देखणे हरी आणि बाजी पोरींकडे बघत अजूनपर्यंत सडे राहिले होते. त्या शनिवारी हरी आणि बाजी कोमठ्याला आले होते. त्यावेळी बाजी आणि नामदेव ताडी आणायला मागच्या बागेतल्या जनार्दनच्या नारळाच्या बागेत गेले होते आणि आणीला घरात जरा काम होतं, म्हणून कधी नाही ते हरी मासळी आणायला मासळी बाजारात गेला आणि तिथेच तांबड्या आजीची मोठ्या वक्षस्थळाची गोरी गोरी सोनी त्याला दिसली. सोनीला बघून हरीच्या हृदयात एकदम काहीतरी झालं. तसा तो तांबड्या आजीच्या सगळ्या पोरांना लहानपणापासून ओळखत होता, पण त्यावेळेली एक गोरी सोनी खूप लहान होती. नामदेवने मुंबईत दुकान काढून हरीला मुंबईत पाठवलं आणि त्यानंतर हरीचं कोमठ्याला येणं फक्त 4 दिवसांचं झालं. त्याला महिना 2-2 महिने कोमठ्याला यायला मिळत नव्हतं. पण यावेळी काय झालं, गावानं आंबाची जत्रा घेतली होती आणि आणीने ठरवलं होतं की ह्यावेळी अंबाबाईजवळ आपल्या पोरांची लग्न जमू देत म्हणून नवस बोलायचा. आता तिला सुद्धा घराचा पसारा आवरायला कोणीतरी हवं होतं ना. त्यामुळे तिने ह्यावेळी हरी आणि बाजीला आंबाची जत्रा करून जायला सांगितलं होतं. आता आंबेच्या जत्रेला अजून 15 दिवस होते, तरीही जागृत अंबाबाई आणीनं नवस न बोलताही सोनीच्या रूपानं तिला पावली होती. तशी सोनी सुद्धा हरीबाजीला ओळखत होती, पण आज असं समोरासमोर हरीला सोनीने पहिल्यांदा बघितलं आणि हा देखणा हरी तिला विलक्षण आवडला. त्याची आपल्या वक्षस्थळात रुतलेली नजर सोनीने ओळखली. देखण्या हरीला बघून सोनीला आयुष्यात पहिल्यांदा प्रेमाचा साक्षात्कार झाला होता. हरी लताच्या केशवपेक्षा 1000 पटीनं देखणा होता आणि सोनीला ठाऊक होतं की तिच्या आयुष्यातल्या त्या खडकावरच्या प्रकरणामुळे तिचं आता कुठेही लग्न जमणार नव्हतं. तेव्हा हा गळाला लागलेला देखणा मासा तिने किनाऱ्यावर ओढायचं ठरवलं आणि ती गोड हसत आपली वक्षस्थळं हलवत हरीशी गप्पा मारायला लागली. नंतर तिने रूपाकडे बघत हरीला म्हटलं की हरी, दुपारी माझी माय झोपते तेव्हा तो आमच्या मागच्या कोंपणाजवळ ये गप्पा मारायला. आणि लाजऱ्या हरीनं सोनीचं निमंत्रण स्वीकारलं. त्या दुपारी तो कोंपणाच्या मागे उभ्या असलेल्या सोनीला भेटला, पुढे भेटतच राहिला. पुढे पुढे सोनी आणि हरी रूपाच्या घरात भेटायला लागले. त्या काळोख्या एकांतात हरीने जेव्हा सोनीची उघडी मोठी वक्षस्थळं बघितलं तेव्हा तो बेफाम झाला. रूपाच्या घरी सोनी आणि हरीचा प्रणय फुलत होता आणि त्यावेळी आजी आणि तिचा रावण दोघेही गाढ झोपलेले असायचे. सोनी हरीचं हे गुलाबी प्रकरण महिनाभर चाललं आणि त्यावेळेस बाळूमामाच्या लग्नासाठी सोनीला मुंबईला जायला लागलं आणि तेव्हा अंबाबाईची जत्रा अगदी तोंडावर आली होती. पण आता सोनी आणि माझ्या आईमुळे आमच्या आजीच्या कुटुंबातलं कुणीही आंबेच्या जत्रेला जायला विशेष उत्सुक नसत. माझी आई आणि आजी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर कधीही आंबाच्या देवळात सुद्धा गेल्या नव्हत्या. यावेळी कुमठ्यात आंबाची जत्रा झाली, संपली सुद्धा. आणीने आंबाला आपल्या दोन्ही पोरांच्या लग्नाचा नवस सुद्धा बोलला, पण हरी काही मुंबईला जायचं नाव काढत नव्हता. तो आपला सोनीची वाट बघत तांबड्या आजीच्या घराजवळ फेऱ्या मारत राहिला. नेहाला सुद्धा सोनी हरीचं प्रकरण ठाऊक होतं, पण सोनीची तिच्या लग्नाच्या रस्त्यातली ब्याद अशी आपणहून दूर होतीये ते तर बरंच आहे, असं नेहाला वाटलं. त्यात नेहाने विचार केला की जर का समजा सोनीचं आणि हरीचं लग्न झालं तर कदाचित आणि आपलं लग्न बाजी बरोबर करेल. कारण पुष्कळ घरातले आई वडील असं बहिणींना आपल्या पोरांशी लग्न करून आपल्या घरी आणत, कारण त्यामुळे घरात भांडणं होत नसत. बहिणी भाऊजाई झाल्या तर एकमेकांशी घरात प्रेमानं वागत असत. अनिला, हरी आणि बाजी हे 2च मुलगे होते, म्हणजे हरीशी सोनीचं लग्न ठरलं तर अनायसे आणि बाजी करता तिचा विचार करणार होती. आणि आणीचा बाजी हरीपेक्षा देखणा होता. स्वप्नातल्या बाजीच्या संसारात नेहा नेहमी गुरफटून जायला लागली. त्या स्वप्नात तिला हरी आणि बाजीसारखी 2 देखणी मुलं सुद्धा झाली, पण नंतर आणीनं त्यांच्या फाटकाजवळ येऊन सोनीला आणि तिच्या आईला शिव्या देत
तिच्यासुद्धा स्वप्नांचा चुराडा करून टाकलेला होता. नामदेवच्या अनिला कळेना की आपला हरी मुंबईला जायची टाळाटाळ का करतोय. पूर्वी कधी असं घडलं नव्हतं. त्यात ती पलंगावर टेकली की हा कुठेतरी जायचा. आणि आता तर 8 एक दिवस तो फार बेचैन होता. त्यामुळे अनिला कळेना की ही भानगड काय आहे. नंतर एकदा ती हरीच्या पाळतीवर राहिली आणि रूपाच्या घरात शिरणाऱ्या हरी आणि सोनीला तिने एकत्र पाहिलं. अनीचा आपल्या हरीवर, बाजीवर विलक्षण जीव होता. जर सोनीचं ते खडकावरचं घाणेरडं प्रकरण घडलं नसतं, तर कदाचित तिने सोनीशी हरीचं लग्न लावून टाकलं असतं, पण आता ते कदापि शक्य नव्हतं. 10 पोरांनी नाचवलेल्या सोनीला ती सून म्हणून आपल्या घरात आणायची कल्पना करू शकत नव्हती. आणि अनिला वाटलं नक्कीच त्या तांबडीने आपल्या पोरीचं लग्न जमत नाही, असं बघून हरीवर करणी केली आहे. नाहीतर एवढा तिचा मुंबईत एकटा राहणारा हरी, त्यांनी कधी तिथे कुणा पोरीकडे साधी नजर उचलून पाहिलं नव्हतं आणि आता सगळं सोडून तो सोनीच्या मागे लागला होता. याचा अर्थ काय? म्हणजे ही नक्की त्या तांबडीची करणी होती. नंतर अनिनं रागानं तांबड्या आजीच्या फाटकाजवळ येऊन तिला आणि सोनीला शिव्या घातल्या होत्या. आणि त्या रांड्याच्या तांबडीनं तिला सगळ्या कुमठेकरासमोर स्मशानात नागडी नाचणारी म्हणून हेणवलं होतं. नाही, आता काही झालं ना तरी ती सोनीला काही सोडणार नव्हती. अनिनी त्याच दिवशी हरीला आपल्या समोर बसवून सोनीचं खडकावर घडलेलं सगळं प्रकरण त्याला तिखट मीठ लावून सांगितलं आणि असल्या नासक्या पोरीला मी सून म्हणून कधीही घरात घेणार नाही, हे सुद्धा अनिनी स्पष्ट शब्दात हरीला ठणकावून सांगितलं. परंतु मुंबईसारख्या सुधारलेल्या शहरात राहणाऱ्या आणि सोनीच्या मोठ्या वक्षस्थळात गुरफटलेल्या हरीला सोनीचं ते प्रकरण विशेष असं काही वाटलं नाही. उलट त्याने आपल्या आईला रोखठोक विचारलं की आई, तू जे काही मला सोनीबद्दल सांगतेयस ते तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंयस का? हे बघ आई, मी या कुमठेकरांना चांगला ओळखतो. त्यांच्या गाव गप्पांवर माझा विश्वास नाही. आणि जरा थांबून आपली नजर खाली वळवत हरी म्हणाला, तसं आई, हे कुमठेकर तुझ्याबद्दलही वाटेल ते बोलतात ना, मग ते सुद्धा मी खरं समजायचं का? आणि आपल्या त्या वाढलेल्या पोराकडे बघत राहिली. नंतर आपल्या आईकडे बघत अगदी स्पष्ट शब्दात हरी तिला म्हणाला, हे बघ आई, माझं सोनीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार आहे. आणि धूर्त आणि शांतपणे हरीला म्हणाली, ठीक आहे हरी, तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल तर तू स्वतः सोनीला विचार की तिला किती जणांनी त्या खडकावर नाचवलंय. आणि नंतर सोनीच्या संतापानं आणि घरकामाला लागली. तरी तिच्या कानात राहून राहून तांबड्या आजीचे शब्द घणघणत होते की तू स्मशानात नागडी नाचतेस. आणि संतापलेली आता त्या रांडेला सोनीला नागडी नाचवणार होती. पण त्याआधी हरीला मुंबईला पाठवणं महत्वाचं होतं. त्या दिवशी दुपारी आईला न घाबरता हरी तडक उठला, रूपाच्या घरी गेला. त्याचं नशीब सोनी त्याला रूपाच्या घरी मिळाली. सोनीने हरीला पाहिल्याबरोबर धावत जाऊन त्याच्या मिठीत ती शिरली. हरीने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि म्हणाला, सोने, मला खरं सांग, त्या संध्याकाळी खडकावर काय घडलं होतं? त्यांची नावं सुद्धा मला सांग. आणि हरीचं ते बोलणं ऐकलं आणि सोनी हादरली. सोनीला ठाऊक होतं कुठल्याही पुरुषाला आपली पत्नी पवित्र लागते आणि तिचं खरोखर तिच्या हरीवर जीवापाड प्रेम जडलं होतं. ती त्या घाणेरड्या संध्याकाळी जे काही घडलं ते खरं खरं सांगून आपल्या हरीला दूर लोटणार नव्हती, कारण जे घडलं त्यात तिचा दोष नव्हता. हुशार सोनी चटकन हरीपासनं दूर होत म्हणाली, हे बघ माझ्या प्रेमा, मी अंबाबाईची आणि माझ्या मायेची शपथ घेऊन सांगतेस की तू जे काही ऐकलंस ते सगळं खोटं आहे. हरी, मला आपल्या कुमठ्यातनं 2-3 मागण्या आल्या होत्या, पण मायनी त्या नाकारल्या. त्यामुळे कुमठेकरांनी माझ्याबद्दल तशा कंड्या पिकवल्या आहेत. आता हरी, तुझ्या आणि माझ्या देखील आईबद्दल कुमठेकर वाटेल ते काही बाई बोलतात, ते सगळं खरं आहे का? अरे, या कुमठेकरांच्या तोंडाला लागणार कोण? हे ऐकलं आणि हरीने सोनीला घट्ट जवळ घेत म्हटलं की सोना, कुणी काही म्हणू दे, मी आता तुझ्याशीच लग्न करणार. आणि सोनी आनंदानं हसली. वास्तविक सोनीला नाचवणारे ते 6 सुद्धा तरुण वेंगुर्ल्याचे होते. सोनीने त्यांना ओळखलं होतं.
आता जर ते तरुण कुमठ्याचे असते तर सोनीने तसं आईला सांगितलं असतं, ती पोलिसात गेली असती. पण दूरच्या त्या वेंगुर्ल्यात त्या तरुणांबद्दल ती काय आणि कुणाकडे तक्रार करणार होती? त्यात ते तरुण वेंगुर्ल्याचे आहेत हे तिला ठाऊक असलं, तरी ते सगळे तरुण मवाली होते, श्रीमंत घराण्यातले होते. त्यातल्या एका तरुणाचं तर त्या एकनाथच्या सुधाशी लग्नसुद्धा ठरलं होतं आणि सोनीला ते ठाऊक होतं. हा सगळा भोग तिने स्वतः आपल्यावर ओढवून घेतलेला होता. काय झालं होतं, ती रूपाबरोबर मासळी बाजारात गेली, त्यावेळी पेडाजवळ या 6 तरुणांनी तिला बघितलं. हे मोठ्या वक्षस्थळाचं गिर्रेबाज पाखरू त्यांना फार आवडलं. त्या 6ही जणात सुधाचा भावी पतीसुद्धा होता. त्यांनी सोनीची चेष्टा मस्करी केली. फुटक्या नशिबाच्या सोनेनं त्या चेष्टेला हसून दाद दिली. नंतर सोनी मुद्दाम बाजारात जाऊन त्या वेंगुर्ल्याच्या तरुणांच्या चेष्टेला दाद देत हसत राहिली. अर्थात सोनीचं वागणं एक तारुण्यसुलभ गोड चेष्टा होती. त्यात कुमठ्यातले इतर पोरीसुद्धा मुद्दाम बाजारात जाऊन तरुणांच्या पुढे मिरवत असत. कुणी तरुणानं चेष्टा केली तर फिसकन हसत असत. आणि त्या पोरींची वडीलधारी मंडळीसुद्धा आपल्या पोरीचं कुठं जमतंय तर जमू दे म्हणून तिच्या मिरवण्याकडे दुर्लक्ष करत. तसंच झालं होतं सोनीचं. आता सुधाबरोबर लग्न जमलेला तो तरुण आपल्या त्या 5 मावाली मित्रांना घेऊन वारंवार कोमठ्याला येत असे आणि सोनीच्या वाईट नशिबानं त्याच्या चेष्टेला दाद देत हसणाऱ्या सोनीला धारायचं असं त्या तरुणांनी ठरवलं. मग सोनीवर पाळत ठेवली गेली. तिची दिवे नागलीच्या वेळी खडकावर जायची सवय त्यांना समजली आणि मग ते सगळं अशुभ घडलं. त्या 6ही वेंगुर्ल्याच्या तरुणांनी संधी साधून निष्पाप सोनीला वाटेल तसं कुस्करून काढलं. त्यावेळी सोनीचं अंग वेदनांनी सुन्न झालं होतं, पण तिच्या रडणाऱ्या डोळ्यांनी त्या 6 तरुणांची ओळख मात्र करून घेतली होती. असं म्हणतात, नागाला मारताना मारणाऱ्याचं चित्र त्या नागाच्या डोळ्यात उमटतं आणि ह्या जन्मी तरी तो आपल्या मारेकरीचा सूड घेतो. तसंच सोनीच्या डोळ्यात त्या 6 सुद्धा तरुणांचं चित्र उमटलेलं होतं. सोनीला खराब केल्यानंतर त्या 6 पण तरुणांची विकृत धुंदी खाडकन उतरली. आपलं हे कृत्य कोणा कुमठेकराला कळलं तर आपला जीव आपल्याला गमवावा लागेल हे त्या क्षणी त्यांना कळलं. म्हणून रडणाऱ्या सोनीला त्या 6 तरुणांनी धमकी दिली की जर घडलेली गोष्ट तिने कुणाला सांगितली तर आम्ही सरळ सांगू की तूच आम्हाला इथे बोलवलं. अशी धमकी देऊन ते तरुण रातोरात वेंगुर्ल्याला पळाले. आणि सोनीला कळलं की जर आपण आईला ह्या तरुणांबद्दल सांगितलं तर हेच तरुण तिची नालस्ती करतील, भर कोमठ्यात खोटं नाटं सांगतील, तिचीच आबरू काढतील. नंतर तिला वाटलं कदाचित ते तरुण ह्या प्रकरणाबद्दल कुठे बोलणारही नाहीत. मग आपणच आपल्या आबरूचा डांगोरा गावभर पिटण्यात काही अर्थ नाही. हा विचार करून सोनीने आपल्या मायला त्या तरुणांच्या ओळखीबद्दल काहीही सांगितलं नाही. पण पुढे अचानक सुधाचं लग्न का मोडलं हा विषय कोमठ्यात चर्चेला गेला. सुधाचे वडील शेषाद्रीला म्हणाले सुद्धा की शेषाद्री, त्या वेंगुर्ल्याच्या रमेशला आणि त्याच्या त्या 5 मित्रांना मी किती कोंबड्या कापल्या याचा हिशोब नाही. रांडेचे नेहमी कोमठ्यात यायचे, कोंबडी हादडून जायचे आणि शेवटी माझी सुद्धा बुटकी आहे म्हणून त्या रांडेच्या रमेशनं तिला नाकारलं की रे. मेलेल्या माझ्या कोंबड्या हादडताना सुधाची उंची बघायला त्याचे डोळे फुटले होते का रे? आणि शेषाद्री सरपंचांनी सहानुभूतीनं एकनाथच्या खांद्यावर थोपटलं होतं. सगळ्या कोमठ्याला फक्त उंची कमी आहे म्हणून सुधारला त्याने नाकारलं एवढं कळलं. पण रमेशनं सुधाला नाकारून कोमठ्याचा संबंध का तोडला हे फक्त सोनीला ठाऊक होतं. पण पुढे सोनीच्या दुर्दैवानं त्या वेंगुर्ल्याच्या 6 तरुणांनी सगळं सोनी प्रकरण आलबेल झालं असं समजून दारूच्या नशेत आपल्या पुरुषार्थाची बडाई मारण्यासाठी सोनीचं सगळं प्रकरण इथे तिथे बोलून ते सगळं सोनीच्या संमतीनं घडलं होतं असं सुद्धा सांगितलं. त्या तांबड्या माईनं सोनीला पुढच्या महिन्यात मुंबईला नेलं. ते कशासाठी? तिने घरी चाराचा संडास का बांधला? ही सगळी चर्चा तांबड्या आजीच्या नकळत कोमठ्यात सुरू झाली. पण रघुच्या लंगोटाला हात घालणाऱ्या तांबड्या आजीला प्रत्यक्ष विचारण्यासाठी कुठल्याही कुमठेकराकडे छाती नव्हती. स्वतः रूपानं सुद्धा माईला विचारलं नव्हतं. पण शेवटी आणीनं येऊन ते मेलेलं मढं पुन्हा उकरून काढलेलं होतं. इकडे नामदेवाच्या घरी आणि नामदेव बाजी आपल्या हारीसाठी चिंताग्रस्त होऊन बसले होते.
हरीला नामदेव, बाजी आणि आनीनं अनेक प्रकारे समजावलं, पण त्याचं एकच पालोपात सुरू होतं की माझी सोनी चांगली आहे, मी तिच्याशी लग्न करणार, नाहीतर मी आजन्म लग्न करणार नाही. आपल्या आज्ञाधारक हरीचं हे नवीन रूप ती हताशपणे बघत होती. शेवटचा प्रयत्न म्हणून ती हताशपणे हरीला म्हणाले की हरी, जर तू त्या नासवलेल्या सोनीला या घरात सून म्हणून आणलं तर उद्या बाजीला चांगल्या घराण्यातली मुलगी मिळणार नाही. त्याला एखादी तमाशातली बाई लग्नासाठी बघायला लागेल. निदान तू बाजीचा विचार कर. हरी उठून बाहेर गेला, म्हणाला, बाजीने कोणाशी लग्न करावं हा त्याचा प्रश्न आहे, मी मात्र सोनीशी लग्न करणार. आणि अनिला तांबडे आजीचा प्रचंड संताप आला. ती मनात म्हणाली, तांबडे रांडे, आपल्या पोरीचं लग्न जमत नाही म्हणून माझ्या हरीवर करणी करून त्याला भुरळ घातलीस का? अनिला एकदम आठवलं, खूप वर्षांपूर्वी तिच्या आईनं सुद्धा असंच केलं होतं आणि आज त्याच्या करणीचं फळ तिच्या वाट्याला आलं होतं. खूप वर्षांपूर्वी अनिच्या घराशेजारी वत्सलाला बघायला कोमठ्याचा नामदेव आला होता. वत्सला गोरी होती, देखणी होती, अनिची खास मैत्रीण होती. साहजिक नामदेव वत्सलाला बघायला आला तेव्हा अनी सुद्धा तिथे हजर होती आणि अनी देखण्या नामदेवचं रूप बघून एकदम मुग्ध झाली. ती वेड्यासारखी नामदेवकडे एकटक बघत राहिली. आणि आपल्या घरी आली तरी तिच्या नजरेसमोरनं काही केलं तो नामदेव जाईना. पण अनिला ठाऊक होतं की श्रीमंत देखण्या नामदेवाचं स्थळ तिच्या बेताच्या रूपाला आणि तिच्या घरच्या गरीब परिस्थितीला आकाशातल्या चंद्रासारखं लांब आहे. आणि जेव्हा याची जाणीव अनिला झाली त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा ती कोणासाठी तरी हमसाहमशी रडली. तिच्या आईला जेव्हा आपल्या एकुलत्या एका पोरीच्या रडण्याचं कारण समजलं, तिने दुसऱ्याच दिवशी नामदेवाला तो कोमठ्याला जायच्या आधी आपल्या घरी चहाला बोलवलं. त्याच्या चहात अनीच्या नावानं भुलीचा उतारा घातला, तो चहा दिला आणि मग देखणा नामदेव अनीच्याच मागे लागला. सगळ्यांची नाराजी पत्करून कोमठ्याच्या देखण्या नामदेवनं अनीशी लग्न केलं आणि आजपर्यंत तो अनीच्या ताटाखालचं मांजर होऊन राहिला. त्या आंबासारख्या दिसणाऱ्या तांबडीनं हरीच्या बाबतीत तिच्या आईसारखंच केलं. पण आता अनी नामदेवासारखं आपल्या पोरीला फसू देणार नव्हती. अनीने सोनीचा बंदोबस्त करायचं ठरवलं, पण सोनीचा बंदोबस्त करण्यासाठी हरीला मुंबईला पाठवणं महत्त्वाचं होतं. एकदा का हरी मुंबईला गेला की बाजी आणि नामदेवला गोव्याला पाठवून आपल्या रिकाम्या घरात आणि करणी करून सोनीला नागडी नाचवणार होती. त्यामुळे अनीने सगळ्यात आधी हरीशी गोडगोड बोलून, आपण सोनीबद्दल विचार करू, नंतर काय ते ठरवू, आधी तुझ्या कामाचं बघ, असं सांगून कसं तरी त्याला मुंबईला पाठवलं. आणि आश्चर्य म्हणजे हरीसुद्धा निमूटपणे मुंबईला निघून गेला. आता आमच्या कोमठ्यात एक म्हण आहे की माझघरात बोललेलं ओटीवर ऐकू जात नाही. या म्हणीप्रमाणे सोनीने तिला भेटायला आलेल्या हरीच्या हातात मुंबईच्या केशवचा पत्ता दिला आणि हलकेच म्हणाली, हरी, तुझी आई काय म्हणते ते बघू, नाहीतर मी मुंबईला येईन आणि मग केशव आणि लता आपलं लग्न करून देतील. केशवने तसंच केलंय. सोनीचं म्हणणं हरीला पटलं आणि तो निमूटपणे मुंबईला निघून गेला. आता सोनीचं हरीचं रूपाच्या माझघरातलं बोलणं आमच्या ओटीवर बसलेल्या तांबड्या आजीला ऐकू गेलं नाही, त्यामुळे पुन्हा एकदा सोनीचा घात झाला. आजीला माहिती होतं की आणि ही गप्प बसणारी बाई नाही, म्हणून घाईघाईनं सोनीला बोलवून ती म्हणाली, सोनी बाळा, आता झालं ते विसर. ती आणि करणी करणारी चेटकीण आहे. तू लगेच तिच्या हरीचा नाच सोड आणि माझ्याबरोबर अनीच्या घरी चल. अनीची माफी माग, पुन्हा हरीच्या वाट्याला जाणार नाही तिला सांग. त्या गोष्टीला सोनीने नकार दिला. हरी मुंबईला गेला, नामदेव बाजीबरोबर गोव्याला गेला. तो आता 8 दिवस गोव्याला बाजीकडे राहणार होता आणि आता अनिला काहीही करायला आपलं मोठं घर ठरल्याप्रमाणे मोकळं मिळालं. अनिने त्या दिवशी सकाळी आंब्याच्या झाडाला टेकून ठेवलेली शिडी आणली, आपल्या घराच्या वरच्या माळ्याला लावली, त्या काळोख्या माळावरती चढली. त्या माळ्यावर फक्त अनीच्या वस्तू ठेवल्या होत्या. त्या वस्तूमधून अनिने एक जुनी ट्रंक ओढून काढली. ट्रंक ओढल्याबरोबर तिथला धुरळा अनीच्या नाकातोंडात गेला आणि विलक्षण गुदमरली तरी तिने खोकत खोकत ती ट्रंक खाली आणली. त्यावेळी तिला त्या सोनीचा विलक्षण राग आलेला होता. तिच्यामुळे आता भरल्या घरात तिला अभद्र करायला लागणार होतं आणि भरल्या घरात काही अभद्र करणं धोक्याचं असतं, पण तिला ते करावंच लागणार होतं. आता आणि जे काही करणार होती त्याला काही पथ्य पाणी होतं.
अनिची तब्येत थोडी बरी नव्हती, पण तरीसुद्धा तिला ते सगळं तिच्या हरीसाठी करावं लागणार होतं. अनिनं ती ट्रंक उघडली. ती ट्रंक अनेक चित्रविचित्र वस्तूंनी खचाखच भरली होती. त्यात कवड्याच्या माळा, काळ्या बाहुल्या, कसल्या कसल्या सुकलेल्या मुळी, फळं, हाडं, पक्ष्याची पिसं असलं काही ना काही माती मसण भरलेलं होतं. त्या सगळ्या वस्तू बघून आणि भावूक झाली. जणू आपल्या हरी आणि बाजीला कुरवाळत असल्याप्रमाणे तिने त्या सगळ्या वस्तूंवरनं हळूवारपणे हात फिरवायला सुरुवात केली. अनिला खरोखर अघोरी विद्या येत होती. अगदी लहानपणी आपल्या देवदासी आईकडनं तिने ती विद्या शिकलेली होती. या सगळ्या विद्येच्या पूर्णतेत एक विलक्षण तृप्त करणारा आनंद असतो हे अनिला माहिती होतं. त्यात आपण इतर सामान्य जनाहून कुणीतरी वेगळे आहोत ही भावना फार सुखदायक असते. करणी करून का होईना, पण तिचं नामदेवाशी लग्न झाल्यावर आपल्या नवऱ्याच्या सहवासात आणि तृप्त होती. बाजी हरीच्या येण्यानं तिच्या सुखाच्या दुधात साखर पडली होती. आपल्या नामदेव हरी बाजीवर अनिचं विलक्षण प्रेम होतं. पूर्वी लग्न झाल्यावर काही चेटूक करणाऱ्या बायकांबरोबर नामदेवला फसवून ती कुमठ्याच्या स्मशानात काही विद्या शिकायला गेली होती. नाही असं नाही, पण नंतर हरिबाजीच्या येण्यानं तिने आपलं सगळं मागचं जीवन पुसून टाकलं होतं. पण त्या विद्यांना लागणाऱ्या सगळ्या वस्तू तिने ट्रंकेत घालून ती ट्रंक माळ्यावर टाकली होती. गुंड्या भूताच्या विहिरीजवळ आपल्या दुमजली घरात आणि सुखी होती. तिच्या घरात इतकं दूध लोणी भरलं होतं की मांजराचं रूप घेऊन कुणाच्या दारात जाऊन खायची तिला गरज राहिली नव्हती. आता अनेक वर्षांनी सोनीसाठी म्हणून अनिने ट्रंक उघडली. त्या ट्रंकमधल्या तिला लागणाऱ्या वस्तू बाजूला काढल्या. त्यावेळी अनिचं रूप विचित्र झालं होतं. तिचे डोळे मोठे झाले होते, हातपाय थरथरत होते. अनिची सगळी तयारी झाली होती. आता सोनीच्या कपड्याचा एखादा तुकडा किंवा तिचा केसाची एक बट तिला मिळाली की सोनीच्या अजगरी विळख्यातनं तिचा हरी सुटणार होता. तसं पाहता नामदेवच्या अनिला आपल्या विद्येचा उपयोग करून तांबडीच्या घरी कधीही जाता आलं असतं. तशी ती त्या रात्री मांजरीचं रूप घेऊन तिथे गेली होती, पण आजीच्या फाटकाजवळ तिला ती उंच काळी रमी उभी असलेली दिसली. ती त्या काळोखात यागीच्या ज्वाला पेटल्याप्रमाणे अति संतापानं थरथरत आणि कधी आत येतेय आणि तिच्यावर झेप घेते ह्या पवित्र्यात ती उभी होती. अनिला कळलं की तांबड्या आजीजवळ संरक्षक अशी बाहुली आहे. तेव्हा ती निमूटपणे आपल्या घराकडे वळाली. आता तिला या सोनीच्या कामासाठी गुंगल्या गारुड्याची मदत घ्यायला लागणार होती. विनाकारण तांबड्या आजीच्या घरात शिरून अनिला आपल्या जीवावरचा धोका पत्करायचा नव्हता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.